कामगार वस्तीमधील चाळकरी आणि टाळकरी श्री गजानन महाराजांच्या भक्तिरसात चिंब झाले। 2 दिवसांच्या सोलापूर मुक्कामानंतर गजानन महाराजांचं पंढरीकडे प्रस्थान झालं आहे। मुखी हरिनाम, कपाळी केशरी गंध, टाळ मृदुंगाचा गजर आणि सतत गजाननांचा जयघोष करत 2 दिवसांचा सोलापूर मुक्काम आटोपून शेगावी राणा श्री गजानन महाराज पालखी सोमवारी दुपारी 1:55 दमाणी नगरातून पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाली। रेल्वे पुलाच्या कामामुळे यंदा गजानन महाराजांची पालखी 7 रस्ता, जुना एम्प्लॉयमेंट चौक, पार्क चौक, रामलाल चौक, भैया चौक, रेल्वे स्टेशन, रामवाडी येथील मोदी रेल्वे बोगदा, रामवाडी पोलीस चौकी मार्गे लक्ष्मी विष्णू साळे येथे जय महाराष्ट्र तरुण मंडळाच्या प्रांगणात 10 वाजता काही वेळासाठी विसावली होती। या ठिकाणी चाळकरी आणि टाळकरी एकत्र आल्यामुळे भाविक भक्तिरसात चिंब भिजले। बिटूचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे तसेच रेल्वे पुलाच्या कामामुळे प्रथमच गजानन महाराजांची पालखी कामगारांच्या चाळीत आल्यामुळे रहिवासी भक्तिरसात न्हाऊन निघाले होते। यावेळी माजी महापौर दिलीप कोल्हे यांनी पालखीचे दर्शन घेतले। पालखी मार्गावर दुतर्फा गजानन महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी झाली होती। ठिकठिकाणी पालखीचे रांगोळ्यांच्या पायघड्या टाकून आणि पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले। गणगण गणात बोतेच्या जयघोषात पालखी 10:30 वाजता लक्ष्मी विष्णू चाळीतून दमाणी नगरकडे निघाली। मर्याई चौक गवळी वस्ती मार्गे पालखी दमाणी नगरातील दमाणी अंधशाळेत विसावली। या ठिकाणी परिसरातील नागरिकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती। वारकऱ्यांना यावेळी परंपरेप्रमाणे भोजन देण्यात आले। त्यानंतर दुपारी गजानन महाराज सोलापूरकरांचा निरोप घेऊन पंढरीकडे मार्गस्थ झाले। देगाव नाका, कोयना नगर, देगाव, बेलाटी तांडा, BMIT मार्गे सायंकाळी तिऱ्हे गावात पोहोचणार असून सोमवारी तिऱ्हे गावात पालखीचा मुक्काम असून पालखी मार्गावर महाराजांचे ठिकठिकाणी जल्लोषात व भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात येते।